पी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। आरक्षणासाठी मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलकांना दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटीची वाट धरावी लागली। त्यांनी ती वाट धरली आणि आंदोलकांचा उत्साह तिथे अनावर झाल्याने गोंधळाची स्थिती काहीशी निर्माण झाली। आंदोलकांचे डान्स आणि घोषणांनी स्टेशन दणाणून निघालं। काही आंदोलक रुळांवर उतरले, त्यांना पोलिसांनी दूर केलं। मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही आंदोलकांचा गदारोळ सुरूच होता। काही माकडांमुळे आंदोलन बदनाम होत आहे असा संताप जरांगेंनी व्यक्त केला। आंदोलकांच्या गदारोळामुळे सीएसएमटीवरच्या प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली। दरम्यान रात्रीच्या वेळी काही आंदोलक सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर जरांगेंच्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली। मुंबईत प्रवेश करण्याच्या मार्गावर मार्गासह फ्रीवेवर आंदोलकांच्या लांबच लांब रांगा या गाड्यांच्या बघायला मिळाल्या। फ्रीवे आणि मानखुर्द ही दोन दृश्य आपण बघताय, जिकडे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। काल रात्री चाकणमधून मजल दरमजल करत जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल झाला। या सगळ्या प्रवासादरम्यान पहाटे मुंबईत मोर्चा पोहोचल्यापासून ते आतापर्यंत काय काय घडले याचा आढावा घेणारा रिपोर्ट पाहूया। पहाटे जरांगेंचा ताफा आंदोलकांचा मुंबईच्या वेशीवर पोहोचला। सकाळी 6:20 वाशी टोल नाक्यावर जरांगेंचं भव्य स्वागत केलं गेलं। चेंबूर मार्गे जरांगेंनी शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे कूच केली। सकाळी आझाद मैदानात मराठा बांधवांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला। आझाद मैदानात पोवाड्याचं सादरीकरणही झालं। मराठा बांधव मुंबईत पोहोचल्यावर हलगी वाजवून जल्लोष करण्यात आला। आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकात पाटील पाटील म्हणत घोषणाबाजी केली। कशासाठी आहे, काय आहे, काय आहे, काय आणलंय तुम्ही? सकाळी बरोबर 10 वाजता जरांगे व्यासपीठावर दाखल झाले। डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय न हलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही। आझाद मैदानावरील क्षमता संपल्यानंतर सीएसएमटी स्थानकावर मराठा बांधवांनी विसावा घेतला। दुपारी सीएसएमटी स्थानकावर काही आंदोलकांचा अति उत्साह पाहायला मिळाला। गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांवर जरांगेंनी संताप व्यक्त केला। सीएसटीचे पोरं शांत बसा म्हणून सांगितलं, दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना म्हणा शांत बसा। तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा। गरीबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या। तुला जर माझा असेल तर तो गाव करता धिंगाणा कर, मराठीचं वाटोळं करू नको। तुमच्या कोणी ओळखीचा असेल त्याला मराठीच्या जाऊन सांगा। सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांमुळे खोळंबा झाला होता।
मराठा आंदोलकांकडून ट्रकमध्ये जेवण बनवायला सुरुवात झाली. जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतले रस्तेही ब्लॉक झाले होते. भर पावसातही आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचा जल्लोष हा कायम होता. गणेशोत्सवासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलंय. अमित शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या पुण्यामध्ये येणार आहेत. ते सुद्धा पुण्यातल्या विविध गणेशोत्सवामध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतील. आता बातमी पावसाची. मराठवाड्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय, त्यामुळे नद्यांना पूर आलाय, तर रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. नांदेडसह आणखी कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे ते बघूया.